महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी आपला अर्ज दाखल केलाय आणि या अर्जामध्ये पक्षाच्या नावासमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं नाव आहे। त्यामुळे नाशिकमधनं शांतिगिरी महाराज हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत का याची चर्चा जोर धरतेय। ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी चरणी आणि भारताचे वंदन करून जय बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्व पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे आमची जी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती। कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? हे श्री एकनाथजी शिंदे गट साहेब, महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती, त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे। त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली? त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही त्यांचे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही शांततेने ऐकले। रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर असं त्यांनी सकारात्मक। आता एबी फॉर्म तुम्हाला दिलेला नाही आहे, नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरलाय, तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदार। आता ही बघा, ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो। प्रभू रामचंद्राची इच्छा आहे, प्रभू रामचंद्राची धनुष्य कोणाच्या प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य, त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील। अच्छा, पण स्वामीजी मग इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे, पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का? नाही, आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत। आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्यापासून विडा विचारलाय की या वेळेला लढायचं आणि जिंकायचं। तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं शांतिगिरी महाराज यांनी अर्ज दाखल केलाय। पक्षाने एबी फॉर्म त्यांना दिला नसल्याचं कळतंय, परंतु मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास शांतिगिरी महाराजांनी व्यक्त केलाय। या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची।